आजची स्त्री स्मार्टफोनवर एक क्लिक करते, पण त्या क्लिकमुळे तिच्यावर हजार प्रश्न उभे राहतात. आभासी जग स्त्रीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं. आभासी जगाने स्त्रीला आवाज दिला, पण त्याच वेळी ट्रोलिंग, सायबर छळ, चारित्र्यहनन, भीती याचं ओझही तिच्यावर टाकलं. तरीही ती थांबत नाही, कारण स्वातंत्र्य हे तिचं हक्क आहे, भीक नाही. पण प्रश्न असा आहे, दोष तंत्रज्ञानाचा आहे की मानसिकतेचा आहे? आज माझा उद्देश एकच आहे, आभासी जगात स्त्री स्वतंत्र आहे का, सुरक्षित आहे का आणि सन्मानित आहे का, याचा विचार करायला लावणं आजच्या या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, जर स्त्रीला प्रत्यक्ष जगात सुरक्षितता हवी असेल तर आभासी जगात तिला भीती का? स्त्री ऑनलाईन झाली की समाज ऑफलाईन का होतो? जर आभासी जग मोकळं असेल तर स्त्रीला तिथे श्वास घ्यायला भीती का? स्त्रीचं प्रोफाईल सार्वजनिक असतं, पण समाजाची मानसिकता खाजगी का? आणि म्हणूनच मी आज इथे एक विद्यार्थी नागरिक म्हणून उभा आहे, जो स्त्रीच्या आभासी स्वातंत्र्यावर बोलतोय. कारण समानतेशिवाय प्रगती अशक्य आहे. जो आभासी जगातील स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ, वास्तव आणि उपाय तुमच्या समोर मांडणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दत्ता वाघमारे, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आणि आपल्याशी मी आज संवाद साधणार आहे आभासी जगातील स्त्री स्वातंत्र्य या विषयावरती. मित्रांनो, जेव्हा आपण विचार करतो की ही संकल्पना का अभ्यासायची, या संकल्पना अभ्यासल्यानंतर आपल्याला काय त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे, तर मित्रांनो, एक गोष्ट त्याच्यामधून आपल्याला मिळणार आहे, अनेक गोष्टी मिळणार आहेत. ती म्हणजे ही संकल्पना अभ्यासल्यानंतर आपल्याला डिजिटल जाणीव वाढेल. कारण आज सगळेच लोक आपण डिजिटल युगामध्ये वावरतो, पण किती लोकांमध्ये तो अवेअरनेस आहे, खरा अवेअरनेस आहे, हा चिंतेचा विषय आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित जे श्रोते आहेत त्यांच्यामध्ये डिजिटल जाणीव वाढेल. त्याचबरोबर स्त्री पुरुष समानतेचा दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर स्वतःची मानसिकता तपासण्याची संधी मिळेल आणि सुरक्षित डिजिटल समाजासाठी आपल्याला काहीतरी योगदान त्यामध्ये देता येऊ शकेल. आणि म्हणून हे बघत असताना की आभासी जग ही संधी देतं, पण मानसिकता अडथळे आणते. स्त्री पुढे जाते, समाज तिला मागे ओढतो. म्हणून प्रश्न स्त्रीचा नाही तर विचारांचा आहे. स्त्रियांचे आभासी स्वातंत्र्य म्हणजे डिजिटल जगात अभिव्यक्ती, शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक बदलासाठी मिळणारी ती एक संधी आहे. जसे की इंटरनेट त्यांना भौगोलिक बंधने तोडून आवाज उठवण्यास, म्हणजे #MeToo सारख्या मोहिमा चालविण्यास आणि घरबसल्या आर्थिक संधी मिळवण्यास मदत करते. आणि म्हणून सोशल मीडिया, इंटरनेट, गेमिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्त्रीला आभासी जग संधी देतं. स्वतःचं मत मांडण्याचं, स्वतःला प्रेझेंट करण्याचं हे संधी त्यामध्ये देतं. आणि एवढंच नव्हे मित्रांनो, तर करिअर घडवण्याचं, कला, विचार, भावना व्यक्त करण्याचं आणि समान व सुरक्षित स्वातंत्र्य म्हणजेच आभासी जगातील स्त्री स्वातंत्र्य असं आपल्याला त्यामध्ये म्हणता येऊ शकेल. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण आभासी जगातील स्त्री स्वातंत्र्याचं स्वरूप अभ्यासतो आणि ते स्वरूप अभ्यासत असताना आपण कोणकोणत्या गोष्टीचा आपण त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा आपण त्यामध्ये विचार करणार आहोत. की जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, अर्थात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. आभासी जग स्त्रीला तिचे विचार, मत, भावना, अनुभव मोकळेपणाने मांडण्याची संधी देते. ती लेख, पोस्ट, व्हिडिओ, ब्लॉग यांच्या माध्यमातून स्वतःचा आवाज तयार करू शकते. आणि म्हणून मित्रांनो, एक मुलगी सोशल मीडियावर शिक्षण, महिला हक्क किंवा समाजातील प्रश्नावर लेखन करते आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचते. पूर्वी तिचा आवाज घरापुरता, कुटुंबापुरता मर्यादित होता. आज तो
समाजापर्यंत पोहोचतोय. आणि एवढंच नव्हे तर तिला शैक्षणिक स्वातंत्र्य सुद्धा त्यामध्ये मिळतंय. त्यालाच एज्युकेशनल फ्रीडम असं म्हटलं जातं. ऑनलाईन शिक्षणामुळे स्त्री घरबसल्या शिक्षण घेऊ शकते, नवीन कौशल्य शिकू शकते व करिअर घडवू शकते. आणि म्हणून याचं उत्तम उदाहरण म्हणजे घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणारी महिला ऑनलाईन स्पर्धा परीक्षांची तयारी करते किंवा कोडिंग डिझाईन शिकते. आणि शिक्षणासाठी बाहेर जाण्याची अडचण आभासी जग त्यामध्ये मित्रांनो दूर करतं. आणि याचबरोबर स्त्रीला इकॉनॉमिक फ्रीडम, ज्याला आर्थिक स्वातंत्र्य देतं. आभासी जग हे आर्थिक स्वातंत्र्य स्त्रीला देतं, कारण डिजिटल प्लॅटफॉर्म स्त्रीला उत्पन्न मिळवण्याचं नव्या संधी देतात. कारण फ्रीलान्सिंग, ऑनलाईन बिझनेस, कंटेंट क्रिएशन इत्यादीद्वारे महिला त्याच्यावरती ते कंटेंट क्रिएट करून त्यामधून आर्थिक स्रोत निर्माण करू शकतात. एक गृहिणी इंस्टाग्रामवरती हस्तकलेच्या वस्तू विकून स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करू शकतं. हे डिजिटल युगाची कमाल असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. आणि म्हणून ती केवळ गृहिणी न राहता एक उद्योजिका बनण्याचं काम हे डिजिटल युग त्यामध्ये करत असतं. एवढंच नव्हे, सोशल पार्टिसिपेशन ज्याला आपण म्हणूया, की अर्थात सामाजिक सहभागाचे स्वातंत्र्य आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजे आभासी जगामुळे स्त्री ही समाजाशी, जगाशी संवाद साधते आणि चर्चा करते आणि चळवळीत ही सहभागी सुद्धा होते. आणि म्हणून बऱ्याचशा जगाच्या पाठीवरती ज्या चळवळी झालेल्या आहेत, डिजिटल स्वरूपामध्ये चळवळी झाल्या आहेत, ते म्हणजे मीटू असेल किंवा हॅशटॅग सेव्ह गर्ल चाइल्ड असेल, यासारख्या ऑनलाईन मोहिमामध्ये ती महिलांचा नुसता सहभाग नाही, नुसता शाब्दिक सहभाग नाही, तर सक्रिय सहभाग त्यामध्ये ती घेऊ शकते. आणि म्हणून डिजिटल माध्यमामुळे स्त्री समाज बदलाचा भाग बनते. आणि म्हणून मित्रांनो, त्यामुळे आयडेंटिटी फॉर्मेशन होते, म्हणजेच ओळख निर्माण करण्याचं स्वातंत्र्य तिला या आभासी जगामुळे मिळतं. आभासी जगात स्त्री स्वतःची ओळख करून विचार करते, कौशल्य कामावर आधारित तयार करते आणि नात्यावर नव्हे. आणि म्हणून एक तरुणी युट्यूबवरती शिक्षणविषयक व्हिडिओ बनवून शिक्षक म्हणून ओळख निर्माण करते. ती कोणाची तरी मुलगी न राहता स्वतःची ओळख त्यामध्ये त्या माध्यमातून ती घडवते. आणि त्याचबरोबर सेफ कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग, अर्थात सुरक्षित संवाद व नेटवर्किंग, महिलांसाठी खास ऑनलाईन समुदाय, सपोर्ट ग्रुप्स, हेल्पलाईनमुळे तिला मानसिक आणि सामाजिक आधार मिळतो. कारण सायबर छळाचा अनुभव आलेल्या महिलांसाठी ऑनलाईन काउन्सिलिंग ग्रुप्स उपलब्ध आहेत. आणि म्हणून ती एकटी नसल्याची जाणीव तिला त्याद्वारे मिळते आणि नवे नवे तिला बळ मिळते. आणि त्याचबरोबर तिच्यामधली जे नेतृत्व क्षमता आहे किंवा नेतृत्वाची जी कॉम्पिटन्सी आहे, त्याचं स्वातंत्र्य सुद्धा तिला मिळतंय. कारण नेतृत्व प्रभाव टाकण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या आभासी जगामुळे तिला मिळतंय. म्हणून डिजिटल माध्यमातून स्त्री विचार नेतृत्व करते, लोकांना प्रेरित करते. आणि म्हणूनच एक महिला सोशल मीडियावर सामाजिक जागृती करते आणि हजारो लोक तिचे विचार स्वीकारतात. आणि म्हणून आभासी जगात स्त्री नेतृत्वाची भूमिका त्यामध्ये बजावते. आणि म्हणून मला मित्रांनो, आभासी जगातील स्त्री स्वातंत्र्य म्हणजे केवळ इंटरनेट वापरणे नाही, तर निर्भयपणे विचार मांडणे होय. नुसतं विचार मांडणे नाही, तर ती शिकणे, कमावणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे हे आभासी जगाचं यश किंवा तिचं स्वातंत्र्य आपल्याला त्यामध्ये म्हणता येऊ शकेल. पुढे जाऊन ह्या आभासी स्त्रियांना असलेलं जे आभासी स्वातंत्र्याचा फायदा काय आहे, तर त्याचे अनेक फायदे आपल्याला त्यामध्ये दिसतात. त्यातला पहिला फायदा ज्याला आपण म्हणूया, तो म्हणजे त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणता येईल, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य तिला त्यामध्ये मिळतंय. आणि म्हणून आभासी जगामुळे स्त्रीला तिचे विचार, भावना आणि अन्याय मोकळेपणाने मांडता येतात. आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष जगात जिथे तिला थांबवलं जातं, तिथे डिजिटल माध्यम तिला व्यासपीठ देण्याचं काम हे आभासी जगामुळे तिला घडतं. आणि म्हणून अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील. एक ग्रामीण भागातील मुलगी इंस्टाग्राम किंवा ब्लॉगवर समाजातील प्रश्नावर लिहिते आणि हजारो लोकांपर्यंत ती पोहोचते. मित्रांनो, युनेस्कोच्या अहवालानुसार महिलांचा डिजिटल कंटेंट क्रिएशन मध्ये जो सहभाग मागील 10 वर्षात आहे, सुमारे 40% याच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढलेला आपल्याला त्यामध्ये दिसतंय. एवढंच नाही,
जे शैक्षणिक स्वातंत्र्य म्हणतो आपण, किंवा याला एज्युकेशनल एम्पॉवरमेंट आपण ज्याला म्हणतो, ऑनलाईन शिक्षणामुळे स्त्री घरबसल्या उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकते. म्हणजे स्त्री घरी बसून अगदी तलाठी असेल, एमपीएससीच्या परीक्षा असेल, किंवा वेगवेगळे जे पद आहेत त्या पदासाठी म्हणून सुद्धा ती परीक्षेची तयारी त्यामध्ये करू शकतो. म्हणून घरगुती जबाबदाऱ्या ज्या असतात ते सांभाळून महिला ऑनलाईन MBA कोडिंग कोर्स पूर्ण करते. आणि म्हणून भारतात ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे 45% असल्याचं आपल्याला त्यामध्ये दिसते. कारण AISCचा अहवाल किंवा एडुटेक रिपोर्ट काय सांगतो, 45% हा महिलांचा त्याच्यामध्ये सहभाग असलेला आपल्याला त्यामध्ये दिसतोय. याच्या पुढे जाऊन सर्वात महत्वाची भाग म्हणजे आर्थिक स्वावलंबन. ती कोणावरती अवलंबून राहत नाही. कारण फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग किंवा युट्यूब, ऑनलाईन बिझनेस यामुळे स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते. आणि मग एक गृहिणी घरातूनच अगदी इंस्टाग्रामवर हस्तकला विकून सुद्धा महिन्याला ती उत्पन्न मिळवते. आणि याची भारतामध्ये सुमारे 30% फ्रीलान्स वर्कफोर्स महिलांचे आहे. हा नॅस्कॉमचा रिपोर्ट असलेला आपल्याला त्यामध्ये दिसतोय. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय सहभाग ज्याला आपण म्हणूया. आणि म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे स्त्री सामाजिक चळवळी, वेगवेगळ्या जनजागृतीच्या मोहीम आणि कायदेविषयक चर्चा यामध्ये ती बिनधास्त सहभागी होऊ शकतं. आणि म्हणून हॅशटॅग मीटू असेल, हॅशटॅग सेल्फ रिस्पेक्ट असेल, हॅशटॅग गर्ल्स इन स्टीम असेल, या चळवळीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असलेला आपल्याला त्यामध्ये दिसतंय. ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर सामाजिक मोहिमांमध्ये महिलांचा सहभाग पुरुषापेक्षा जास्त सुमारे 55% असल्याचं आपल्याला त्यामध्ये दिसतंय. त्यामुळे डिजिटल आभासी जगामुळे आत्मविश्वास आणि ओळख, कॉन्फिडन्स आणि आयडेंटिटी त्यामध्ये मिळते. कारण आभासी जगात स्त्रीची स्वतःची ओळख निर्माण करते. नाव, विचार, कौशल्य याच्या आधारे केवळ नात्यावरच नाही तर ती आपल्या ह्याच्यावरती सुद्धा ते काम करू शकते. एक मुलगी युट्यूबवर शिक्षणविषयक व्हिडिओ बनवून टीचर म्हणून ओळख निर्माण करते. कारण मित्रांनो, WHO अभ्यासानुसार डिजिटल सहभागामुळे महिलांच्या आत्मविश्वासात अगदी 25 ते 30% वाढ झालेली आपल्याला त्यामधून दिसते. आणि म्हणून सुरक्षित नेटवर्किंग आणि सपोर्ट सिस्टीम, आज आपल्याला असंही एक चित्र आपल्याला बघायला मिळतं की त्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर महिलांचा छळ होतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स त्यामध्ये पास केले जाऊ शकतात. असं जरी असलं तर ऑनलाईन महिला समुदाय, सपोर्ट ग्रुप आणि किंवा काउन्सिलिंग याद्वारे काउन्सिलिंगची सोय असलेली आपल्याला सुद्धा दिसते. आणि म्हणून सायबर छळाचा सामना करणाऱ्या महिलांना ऑनलाईन हेल्पलाईन व सपोर्ट ग्रुप त्यामध्ये मदत करत असतात. आणि भारतात सायबर हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारीपैकी 60% तक्रारी हे महिलांच्या संरक्षणाशी संबंधित असलेले आपल्याला त्यामध्ये दिसतात. म्हणजे थोडक्यात मित्रांनो सांगायचं म्हणजे यामध्ये आवाज, स्त्रियांना आवाज, स्वतःचा आवाज मिळतो, संधी मिळतात, ओळख तयार होते आणि आत्मनिर्भरता त्यामुळे वाढते. आणि निश्चित पर्यायाने समाज त्यामध्ये बदलत असतो. ही फायदे आपल्याला त्यामध्ये मित्रांनो दिसतात. आणि म्हणून ज्यावेळेस आपण हा विचार करतो की आभासी स्वातंत्र्यामुळे स्त्रियांमध्ये नुसतं स्त्रीचं स्वातंत्र्य मर्यादित नाही तर समाजाची स्वीकार शक्ती ही मर्यादित झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते. आणि म्हणून मला आपल्याला या अनुषंगाने मला एक गोष्ट आठवते. कारण ती गोष्ट अशी आहे की सीमा एका लहानशा शहरात राहणारी सामान्य मुलगी, वडील लिपिक, आई गृहिणी, घरात प्रेम होतं पण मुलींनी फार पुढे जाऊ नये ही शांत पण ठाम मर्यादा होती. सीमाला लिहायला आवडायचं, तिच्या वहीत शब्द मोकळे होते पण ओठावर नाही. कॉलेजमध्ये असताना एक दिवस तिने मोबाईलवर एक ब्लॉग उघडला, नाव ठेवलं माझं मन. पहिला लेख साधाच होता, मुलगी असूनही मी स्वप्न पाहते. पहिल्या काही दिवसात काही लाईक्स आल्या, कौतुक झालं आणि सीमाला पहिल्यांदा वाटलं कोणीतरी मला ऐकतंय. पण आभासी जग नेहमीच सौम्य नसतं. हळूहळू वाचक वाढले आणि एक दिवस कमेंट आली, हे विचार तुझ्यासाठी नाहीत, घरात बस, खूप शहाणी होऊ नकोस. पहिल्यांदा तिने हसून दुर्लक्ष केलं पण दुसऱ्यांदा मनाला चटका बसला. तिसऱ्यांदा ती रडली. रात्री मोबाईल बाजूला ठेवून तिने आईला विचारलं, आई मी चूक चूक करते का?
आई काही बोलली नाही, फक्त एवढंच म्हणाली, मन दुखलं की थांबायचं नसतं, समजून घ्यायचं असतं. आणि म्हणून सीमाने ब्लॉग बंद केला नाही मित्रांनो. तिने शिकायला सुरुवात केली. सायबर सेफ्टी, रिपोर्ट कसं करायचं, ब्लॉक कसं करायचं. तिने चुकीच्या कमेंट्स डिलीट केल्या नाहीत, तर शांतपणे त्या रिपोर्ट केल्या. आणि मग एक दिवस एक मुलीचा मेसेज आला, तुझा लेख वाचून मला वाटलं मी एकटी नाही. त्या एका ओळीने सीमाच्या डोळ्यात पाणी आलं मित्रांनो. आणि म्हणूनच आभासी जगातून वास्तवाकडे आज सीमा ऑनलाईन शिक्षण विषयावर लिहिते. हजारो मुली तिला फॉलो करतात आणि घरातूनच उत्पन्न मिळवते. पण सर्वात मोठी कमाई म्हणजे आत्मविश्वास. आज वडील अभिमानाने म्हणतात, ती आमची मुलगी आहे. आई हसून म्हणते, ती स्वतःची आहे. आणि म्हणून मित्रांनो, सीमा ही एकटी नाही. आकडे सांगतात भारतात 3 पैकी 1 महिला ऑनलाईन छळाचा अनुभव घेते. पण त्यापैकी 60% महिला बोलतच नाहीत. कारण भीती, लाज, दोष स्वतःला देण्याची सवय. आणि म्हणून आभासी जग धोकादायक नाही, मौन धोकादायक आहे. आणि म्हणून मित्रांनो, सीमा आजही लिहिते. कधी कौतुक येतं, कधी टीका होते, पण ती थांबत नाही. कारण तिला कळलं आहे, स्वातंत्र्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही पुढे जाणं म्हणजे स्वातंत्र्य होय. जर तुम्ही आज गप्प बसलात तर उद्या आवाज दडपला जाईल. पण जर तुम्ही आज उभे राहिलात तर उद्या अनेक सीमा उभा राहतील. आणि म्हणून मित्रांनो, आभासी जगात स्त्रीला साथ द्या. कारण तिचा आवाज म्हणजे समाजाचं भविष्य आहे. आणि म्हणून सीमा एक व्यक्ती नाही, ती बदलाचं प्रतीक असलेलं आपल्याला त्यामध्ये दिसते. आणि म्हणून ज्या महिला आभासी जगामध्ये वावरतात, तिचा आवाज दाबू नका. ऑनलाईन रिस्पेक्ट इज इक्वल टू रिअल प्रोग्रेस. आणि म्हणून स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे. आणि म्हणून दोष तिच्या पोस्टची नाही, दोष तुमच्या दृष्टिकोनाचा आहे. बदल तंत्रज्ञानात नाही, बदल विचारात हवा. आणि म्हणून ज्या दिवशी स्त्री आभासी जगातही निर्भयपणे बोलेल, त्या दिवशी समाज खऱ्या अर्थानं प्रगत होईल. आणि म्हणून स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषाचं अपयश नाही, तर ते समाजाचं यश आहे. एवढं यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल मित्रांनो. यामध्ये हे करत असताना मी अगदी या व्हिडिओच्या शेवटच्या याच्याकडे येतोय. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की जी आभासी जगामध्ये स्त्रिया वावरत असतात, त्यांचा आवाज दाबू नका. स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे. आणि दोष तिच्या पोस्टचा नाही, तर दोष तुमच्या दृष्टिकोनाचा आहे. बदल तंत्रज्ञानात नाही, तर बदल विचारात हवा आहे. आणि म्हणून ज्या दिवशी स्त्री आभासी जगातही निर्भयपणे बोलेल, त्या दिवशी समाज खऱ्या अर्थाने प्रगत होईल. एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि म्हणून स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचं अपयश नाही, तर ते समाजाचं यश आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो.